रसदवन्दियाणं तिहुगणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये 92 गाथा झाल्या होत्या आपल्या। 93 नंबरची गाथा आहे। काय सांगत होते त्याच्यामध्ये? मागच्या गाथेत सांगितलं होतं आकाशद्रव्य गतीमध्ये कारण नाही, कारण जर गती करू शकत असतं तर सिद्ध भगवान आकाशात वर गेले असते, कारण आकाशच गतीला निमित्त ठरणार होतं। तर मग ते वर पण आहे आलोकामध्ये पण, मग तिथं पण त्याची गती झाली असती सिद्धांची, किंवा मग अन्य सर्व द्रव्ये सुद्धा गेले असते बाहेर। लोकाकाशाच्या बाहेर सगळ्या द्रव्यांचं अस्तित्व आढळून आलं असतं, पण तसं नाही म्हणून सांगितलं। म्हणजे ही वचन खोटं ठरलं असतं। काय? चोदह राजू तंगनभ लोक पुरुष संठान, म्हणजे असं संस्थानच राहिलं नसतं काय लोकाला, कुठेही सगळे द्रव्य आढळले असते तर लोक अशी काही परिभाषाच झाली नसती। म्हणून आकाश हे गतीमध्ये हेतू नाही। आता 93 गाथेमध्ये सांगतायत की आकाश हे स्थितीमध्ये हेतू नाही। म्हणजे जसं आकाश गमन करवत नाही तसंच सांगितलं स्थिती पण करवत नाही। त्याच्यासाठी सांगतायत जम्हा उवरिठाणं सिद्धाणं जिणवरेहि पण्णतं तम्हागमनठाणं आयासे जाणनथिती। जम्हा उवरिठाणं सिद्धाणं, जेव्हा की जिनवरेहि पण्णतं, जिनेंद्र देवांच्या द्वारे सिद्धांचं उपरिम स्थान सांगितलेलं आहे। कुठलं? लोकाच्या अग्रभागी जे स्थान आहे ते सिद्धांचं आहे, असं तिथं स्थिती आहे असं जिनवरांच्या द्वारे प्रज्ञप्त केलेलं आहे, सांगितलेलं आहे। तम्हा गमनठाणं आयासे नथीती जाणं, म्हणून आकाशाच्या ठिकाणी गमन हेतुता आणि स्थिती हेतुता नाही असे समजावे। कारण वर जाऊन ते सिद्ध थांबलेत। मग जर आकाशच स्थितीला कारण असतं, आकाशच गतीला कारण असतं तर ते कुठेही गेले असते, कुठेही थांबले असते। मग त्याच ठिकाणी थांबण्याचं कारण नव्हतं। जर ते ऊर्ध्वगमन स्वभावी आहे तर तिथं जाऊन थांबले, ते आकाश द्रव्याच्या निमित्तात नाही। स्थितीपक्षः उपन्यासः अयं, स्थितीपक्षाचा हा उपन्यास आहे। म्हणजे आकाशद्रव्याला स्थितीपक्ष नाही, स्थिती हेतुता नाही, ह्याच्यामध्ये त्याचा उपन्यास म्हणजे त्याच्यावरचं निराकरण करतात। यतः गत्वा भगवन्तः सिद्धाः लोक उपरि अवतिष्ठन्ते ततः गतिस्थिती हेतुत्वम आकाशे नास्ति इति निश्चेतव्यम। वाचलं होतं हे बहुतेक आपण। ज्या कारणाने सिद्ध भगवान गमन करून लोकाच्या उपरिम स्थानामध्ये अवतिष्ठन्ते म्हणजे थांबतात, ततः म्हणून आकाशामध्ये गतिस्थिती हेतुता नाही असं निश्चित केलं करण्यायोग्य आहे। तिकडं गमनासाठी सांगितलं, इथं स्थितीसाठी सांगतायत। अजून पण एक पुढची गाथा तशीच घेणार आहेत, गमन आणि स्थितीसाठी अजून 2 गाथा आहेत, हेच सांगणार आहेत। गमन आणि स्थिती नाही आकाशाला, फक्त थोडंसं फरक करून सांगणार। आता ह्याच्यामध्ये त्यांनी पुढच्या गाथेमध्ये त्यांनी आता पुढं घेणार आहेत ती युक्ती घेणार आहेत का नाही आहे, आणि मग शेवटी त्याचा समारोप करणार। तर या गाथेमध्ये काय सांगितलं? ज्या अर्थी सिद्ध गमन करून लोकाच्या वर स्थित होतात, गमन करतात हे मागच्या गाथेत सांगितलं, हे स्थित होतात हे सांगतात। ज्या अर्थी सिद्ध गमन करून लोकाच्या अग्रभागी स्थित होतात, त्या अर्थी आकाशाला गती स्थिती हेतुता नाही असा निश्चय करावा।
म्हणजे आकाशच गमन करवणार आहे, आकाशच स्थिती करवणार आहे, तर लोकाच्या अग्रभागी का थांबायचं मग त्यांनी? म्हणून ते गमन आणि स्थितीमध्ये हेतू नाही. लोक अलोक अवच्छेदकौ धर्म अधर्मौ एव गती स्थिती हेतू मंतव्यौ इति. लोक अलोकाचा अवच्छेदक म्हणजे विभाग करणारे कोण आहेत? तर धर्म अधर्म द्रव्यच आहेत, जे की गती आणि स्थितीला हेतू आहेत असं मानण्यायोग्य आहे. हे वाचलं होतं. म्हणजे लोक आणि अलोकाचा विभाग होणार तर तो नियमाने धर्म अधर्म द्रव्याच्या निमित्तात होतो. आकाश द्रव्याच्या निमित्तात का नाही होत? लोक अलोकाचा विभाग आकाशाच्या निमित्तात का नाही होत? हां, म्हणजे लोक आणि अलोक असे दोन भेद जरी केले तरी सुद्धा ते भेद आकाशामुळे नाही झालेत. तर जे द्रव्य पुढं नाही आहेत, ज्यांच्या निमित्तात पुढं गमन होत नाही, त्यांच्या निमित्तात तो भेद झाला, तो विभाग झाला असं सांगितलं. म्हणून आकाशाला गती आणि स्थिती हेतुता नाही. अथ स्थितिपक्षम प्रतिपादयती. आता स्थितिपक्षाचं प्रतिपादन करतात. जयसेनाचार्यजींची टीका आहे. यस्मात् उपरि स्थानं सिद्धानां जिनवरैः प्रज्ञप्तं तस्मात् गमनस्थानम् आकाशे नास्ति जानीहि इति. ज्या कारणाने उपरी स्थान सिद्धांचं आहे असं जिनवरांच्याद्वारे सांगितलं गेलेलं आहे, त्या कारणाने गमन आणि स्थानामध्ये आकाश कारण नाही असं हे शिष्य तू जाण. म्हणजे तिथं आकाश गमन आणि स्थिती करवत नाही. एक तर स्वभाव रूपाने जीव पुद्गलच गमन करतोय आणि जीव पुद्गल स्वतःच्या उपादानाने थांबतायत, पण निमित्त कोण आहे ह्याची चर्चा आहे. निमित्त आकाश द्रव्य नाही. तथाही यस्मात् पूर्वगाथायां भणितं लोकाग्रे अवस्थानं. तथा हिने खुलासा करतात की ज्या कारणाने पूर्वगाथेमध्ये सांगितलेलं लोकाच्या अग्रभागी अवस्थान आहे, कोणाचं? सिद्धांचं. केशाम, कोणाचं? तर त्यांनी चांगले तर्क घेतलेत बरं का इथं. हां, मग बरं, पण त्यांचं गमन खाली पण होऊ शकतंय, पण सिद्ध खाली जात नाहीत, म्हणून सिद्धांचंच उदाहरण घेतलं. म्हणजे जरी सिद्धशिलेवर निगोदी जीव आहे तरी सुद्धा ते वर जाऊ शकत नाहीत हे म्हणायला चालतंय, पण खाली जाऊ शकतात ना ते. पण सिद्धच असे आहेत की जे खाली नाही जाऊ शकणार, म्हणून त्यांचं उदाहरण घेतलं. कारण जीव आणि पुद्गल, अन्य जीव पुद्गल कुठेही गमन करण्यामध्ये त्यांना बाधा नाही आहे, पण सिद्ध आहेत ते फक्त ऊर्ध्व म्हणजे ऊर्ध्वच जाणार आहेत. म्हणून त्यांचं उदाहरण घेऊन समजवलं की आकाशाच्या शेवटी जाऊन थांबतायत लोकाच्या, तर तिथं नियमाने काहीतरी पुढं नाही आहे म्हणून थांबले, काहीतरी आहे म्हणून थांबले. केशाम, तर त्यासाठी त्यांनी लौकिक सिद्धांची उदाहरणं दिली आहेत. लौकिक सिद्ध म्हणजे कोण? कशाची तरी सिद्धी करणारे सिद्ध. तर त्यासाठी काय काय दिले उदाहरणं? अंजन सिद्ध, सगळे माहिती आहेत तुम्हाला. तुम्हाला उदाहरणं सांगायची आहेत मला, कोण कोण त्याच्याद्वारे सिद्धी केलं. अंजन सिद्ध, पादुका सिद्ध, गुटिका सिद्ध, दिग्विजय सिद्ध, खड्ग सिद्ध आदी लौकिक सिद्ध विलक्षणानां सम्यक्त्वादी अष्टगुण अंतर्भूत निर्नाम निर्गोत्र अमूर्तत्व आदी अनंत गुणलक्षणानां सिद्धानां तस्मात् एव ज्ञायते नभसी गतिस्थिति कारणं नास्ति किंतु धर्माधर्मौ एव गतिस्थित्योः कारणम् इति अभिप्रायः. काय काय सांगितले? हे जे लौकिक सिद्ध म्हणजे अन्य गोष्टीची सिद्धी करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्याद्वारे त्यांना सिद्धी झाली असं म्हणायचं, ते लौकिक सिद्ध. आणि हे भगवान जे आहेत ते अष्टकर्मांनी रहित झालेले अलौकिक सिद्ध म्हणायचं. तर कोण कोण सांगितलं? लौकिक सिद्ध म्हणजे अंजन सिद्ध. कोण माहीत आहे? अंजन चोरांनी अंजन सिद्ध केलं. म्हणजे काय केलं? अंजन सिद्ध म्हणजे काय असतं? अदृश्य होण्याची विद्या.
त्याला म्हणायचं अंजन सिद्ध. अंजनाच्या द्वारे अमूर्तिक अदृश्य होण्याची विद्या. पुढं पादुका सिद्ध. नाही, पादुका सिद्ध म्हणजे चारणमध्ये जलचारण घ्या चालतंय, म्हणजे जलावरून. ते ॲक्च्युली पादुका सिद्ध म्हणायचं नाही त्यांना, ते भावलिंगी संत आहेत. मग म्हणजे आहेत हे पण जे कोणी असं जलावर चालायची विद्या म्हणून सिद्ध करतात त्या खडावना, असे चप्पल की जे घातल्यावर तुम्हाला जलावर सुद्धा चालता येईल, पळता येईल, अशा त्या पादुकांची सिद्धी करणारे ते पादुका सिद्ध म्हणले गेले. हां, लौकिक सिद्ध सांगायला लागलेत ना. लौकिक अपेक्षेने ज्यांनी सिद्धी केली असे ते. अंजन सिद्ध पण ॲक्च्युली अंजन चोर नाही घ्यायचं इथं, पण ज्यांनी कोणी सिद्धी केली आहे अंजनाची, ज्याच्याद्वारे अदृश्य होण्याची विद्या प्राप्त होते, ते अंजन सिद्ध घ्यायचं. कारण या सगळ्या लौकिक सिद्धाहून विलक्षण असे हे सिद्ध आहेत हे सांगायचं त्यांना. म्हणजे अंजन चोरांनी अंजन विद्या सिद्ध करून म्हणून तो मोक्षाला गेला का? मग त्याला अंजन सिद्ध का म्हणायचं? त्यांना अंजन सिद्ध म्हणायचं नाही. अंजन चोर हे अंजन सिद्ध नाही म्हणायचं त्यांना. एकतर त्यांनी सिद्धी केली नाही, अंजनाची सिद्धी नव्हती केली त्यांनी. त्याला प्राप्त झालं होतं ते अंजन की जे घालून तो चोरी करायला जायचा, पण सिद्ध होण्यामध्ये त्या अंजनाचा काही उपयोग नसतो. म्हणून तुम्ही कधी तपस्या कराल तसल्या अंजनाची प्राप्ती करण्यासाठी आणि त्याच्याद्वारे आपण मोक्षाला जाऊ असं जर म्हणाल तर असं होणार नाही. काय म्हणते बोला दीदी? विलक्षण म्हटले ना, म्हणजे हां, त्या सिद्धीहून विलक्षण असते सिद्ध भगवान. हां, नाही त्यांना असं म्हणायचं आहे की असे पण नावं आहेत ना मग इथं सगळी जी काय घेतली आहेत त्यांनी. गुटिका सिद्ध, दिग्विजय सिद्ध, खड्ग सिद्ध, हे असे अनेक जीव आहेत ह्याच्यामध्ये की जे मोक्षाला गेलेत. मग त्यांनी त्याच्याद्वारे मोक्ष मिळवला असा अर्थ लावायचा नाही हे समजून घ्यायचं आहे. अंजन सिद्ध नाव दिलंय पण ते अंजन चोरासाठी दिलं नाही, किंवा अंजनाने तो मोक्षाला गेला नाही. काय बोल? म्हणजे पूर्वी तशी सिद्धी केली होती त्यांनी आणि त्यानंतर ते सिद्ध, पण अंजन चोर तर सिद्ध गतीला पण प्राप्त झालेला नाही अजून. होय, अंजन चोर सिद्ध आहेत आता. अंजन त्याच भावात त्यांनी, हो, त्याच भावात मोक्षाला गेले. ते सम्यक दर्शन प्राप्त केलं आणि त्याच भावात मोक्षाला गेले, पण त्यांना चोर म्हणायचं नाही. काय म्हणायचं? अंजन सिद्ध पण म्हणायचं नाही. नुसतं अंजन नाव त्यांचं, अंजन कुमार होते ते, राजकुमार, आणि ते मोक्षाला गेले तर अंजन सिद्ध झाले, अंजनाने सिद्ध झाले नाहीत. अंजन कुमार सिद्ध झाले. अंजन सिद्ध म्हटलं. हां, म्हणजे पूर्वी हे नाव त्या अंजन कुमार भगवंतांच्या सिद्धीचं नाव नाही आहे. हे अंजन सिद्ध म्हणजे सिद्ध भगवान नाही आहेत हे सांगायचं आहे मला. अंजन सिद्ध म्हणजे कोणी मांत्रिक म्हणा, कोणी इथं असणारे तपस्वी म्हणा, त्यांनी काय केलं? अंजनाची सिद्धी केली. कशासाठी? एक विद्या म्हणून. त्याच्याद्वारे 8 कर्मांचा नाश करण्यासाठी नाही. हां, ते वेगळे. हां, हे लौकिक सिद्धांचं उदाहरण सांगायला तर आपण अलौकिक पण बघू. पहिल्यांदा इथं हे सिद्ध करू. काय सांगितलं? अंजन सिद्ध म्हणजे त्या अंजन चोराकडं अंजन होतं ज्याच्याद्वारे की तो अदृश्य होत होता. हां, त्या अंजनाची सिद्धी ज्यांनी केली असे ते अंजन सिद्ध म्हणायचं आहे, न की सिद्ध भगवान. त्यामुळे हे अंजन सिद्ध झाले. पादुका सिद्धमध्ये पण सिमिलॅरिटी दिसेल तुम्हाला चारण मुनींच्या ठिकाणी आणि ह्यांच्या ठिकाणी. पण चारण मुनी हे निरपेक्ष साधना करणारे काय म्हणायचं भावलिंगी संत असतात, त्यामुळे ते लौकिक सिद्ध नाही आहेत, अलौकिक सिद्ध आहेत. पादुका सिद्ध म्हणजे सांगितले की त्या अशा कुठल्या खडाव म्हणतात ना, काय म्हणतात, चप्पल, खडाव, त्याची सिद्धी की खडाव त्याची सिद्धी की ज्याच्याद्वारे ते घातलं की जलावरून त्यांना सहजतेने गमन करता येईल.
आपण जसं जमिनीवरून चालतो तसं ते जलावरून सहज चालू शकतात, अशा त्या पादुकांची सिद्धी. हां, तर ते झाले पादुका सिद्ध. गुटिका सिद्ध सांगा कोण होते? माहिती आहेत तुम्हाला? माहिती आहेत गुटिका सिद्ध कोण? भर्तृहरी का? भर्तृहरी, बरोबर. शुभचंद्र आचार्यांचे भाऊ काय सिद्ध केलं त्यांनी? हां, सोनं बनवण्याची गुटिका सिद्ध केली ना, ती गुटिका झाली. रसायन सिद्ध केलं एक की ज्याच्याद्वारे सोनं बनवण्याची ती विद्या होती. सोनं कसं त्या गुटिकेला स्पर्श केला तर त्याचं सोनं होतं असं ते विद्या त्यांनी सिद्ध केली होती. त्यामुळं ते भर्तृहरी होते, जे की त्या ठिकाणी भावलिंगी नव्हते. ते तर तपस्वी होते, एक कुमार्गाला लागलेले तपस्वी, ज्यांनी की काहीतरी अपेक्षा ठेवून लौकिक सिद्धी करण्यासाठी म्हणून त्यांनी त्या गुटिकेचं तपस्या करून गुटिका सिद्ध केली होती, त्याच्यासाठी साधना केली होती. तर ते अलौकिक सिद्ध नाहीत. तर गुटिका सिद्ध सांगितले. दिग्विजय सिद्ध चक्रवर्ती घेऊ शकतो. दिग्विजय, सगळीकडे विजय प्राप्त केला. त्यांनी सिद्धी काय केली? 6 खंडावर राज्य केलं, हीच त्यांचं दिग्विजय. सर्वावर विजय मिळवला. तुम्ही काय म्हटलं? नाही, रावण अर्धचक्री होता, चक्रवर्ती नव्हता. तर जे कोणी हां ते नाही, भरत चक्रवर्ती नाही घ्यायचं. सामान्य ज्यांनी कोणी 6 खंड जिंकायच्यासाठी काहीतरी प्रयत्न केले, त्याच्याद्वारे सिद्धी करून त्यांनी मिळवलं वर्चस्व सगळ्यांवर, असे ते कोण? दिग्विजय सिद्ध. म्हणजे हे चक्रवर्ती म्हटलं तरी पण ते अलौकिक सिद्ध नाही आहेत. ज्यांनी कोणी चक्रवर्तीत्व प्राप्त करून अशी इच्छा केली की मला 6 खंडावर अधिपत्य करायचं आहे, तर ते मोक्षमार्गात नाही येऊ शकत. मग ते संसार मार्गी झाले, ते शुभाशुभ भावामध्ये अडकले आणि त्यांनी कदाचित असेल काय पूर्वपुण्याच्या निमित्तात त्यांना दिग्विजयाची प्राप्ती होते. तर ते झाले दिग्विजय सिद्ध. पुढं खड्ग सिद्ध कोण? माहिती आहे तुम्हाला कोण खड्ग सिद्ध केलं? काय नाव आहे? हां बोला. खरदूषण. हां, म्हणजे त्या शूर्पणखाचा भाऊ असतो ना, मुलगा असतो. शूर्पणखाचा मुलगा असतो खरदूषण. म्हणजे मुलगा जो असतो शूर्पणखाचा, त्यांनी 12 वर्षाची तपस्या करून ते खड्ग प्राप्त केलेलं असतं. आणि मग ते खड्ग प्राप्त होऊन काय झालं? सिद्धी त्यासाठी त्यांनी तपस्या केली खूप. 12 वर्षपर्यंत अशा ठिकाणी बसला जिथं की बाजूला सगळीकडं झाडं वेली उभारले आणि दिसेनासा झाला तो, त्याच्यामध्ये बसला होता मध्यभागी आणि पूर्ण झाकला गेला त्या झाडांमध्ये एवढ्या मोठ्या तपस्येनंतर. आणि मग ते वर खड्ग येऊन उभारलं आणि त्या लटकत असताना तिथून चाललेला कोण तर राम लक्ष्मण गेले कोइन्सिडेंटली त्याच वनामध्ये, आणि मग लक्ष्मण निघाला होता कुठं फिरायला, तर त्याला ते खड्ग दिसलं आणि तो विचार करतो इथं तर कोणच नाही आणि खड्ग कसं काय आहे, त्याला ते दिसला नाही आतमध्ये. आणि मग त्यांनी ते खड्ग घेतलं आणि त्याचा प्रयोग करायचं, बघायचं कसं चालतं ह्याच्यासाठी म्हणून त्याच झाडांवर त्यांनी फिरवलं. तर झालं काय? ज्यांनी सिद्ध केलं त्याच्याच घाताचं ते कारण ठरलं. म्हणजे त्याच खड्गनी त्या खरदूषणचा मृत्यू झाला. म्हणून खरदूषण शूर्पणखाचा भाऊ होता. हां, मग हा कोण होता? भाऊ नाही, रावण की बहीण चंद्रनखाला पळवून त्याने तिच्याबरोबर लग्न केले. चंद्रनखाचा नवरा होता खरदूषण. म्हणजे शूर्पणखाचा कोण? शूर्पणखाची बहीण का चंद्रनखा? मग बहिणोही झाला तो. हां, बरं, जे असेल ते समजून घ्या.
तर तिथं काय सांगायचं होतं, त्यांनी त्या खड्गला सिद्ध करण्यासाठी म्हणून सगळे प्रयत्न केले, पण तेच त्याच्या घाताचं कारण ठरलं. म्हणून ते झालं खड्ग सिद्ध. काय सांगणार होते मी त्यामध्ये आता? हां नाही, तेच खड्ग सिद्धमध्येच काय तर सांगायचं लक्षात आलं होतं. बरं ठीक आहे. म्हणजे अशी काही विद्या, असं काही उपलब्धी आपल्याला झाली की ज्याच्याद्वारे आपलंच घात होणार होता. एवढे दिवस तो का नव्हता मेला, का त्याला मरण आलं नव्हतं? कारण ते साधनच उत्पन्न झालं नव्हतं, मिळालं नव्हतं ज्याच्याद्वारे त्याचा घात होणार आहे. असंच सांगितलं, एक दृष्टांत सांगितला होता की एक मुलगा होता आणि त्याला गरीब होता, शिक्षण पूर्ण केलं आणि झाल्यावर त्याला जॉब लागली, पण जॉब जिथं होती ते त्याच्या गावापासून थोड्या अंतरावर होतं. मग त्याला सारखं तिथं जायचं म्हणजे बसनी जावा, ते काय असे टमटम रिक्षा असते ते शेअर रिक्षा त्याच्यानी जावा, असं फार दिवस त्याचे हाल झाले. मग तो विचार करतोय की आता थोडंसं सेटल झाला होता जॉबमध्ये म्हटल्यावर एक गाडी घेऊ. आणि त्यांनी काय केलं, गाडीसाठी म्हणून त्यांनी जाऊन तिथं रिक्वेस्ट काय म्हणते त्या सगळे फॉर्म भरून सगळी फॉर्मॅलिटी करून आला. 2 व्हीलर मागवली त्यांनी. आणि त्याचे सगळे विचार असे होते की त्या 2 व्हीलरवरून मी स्वतः तर जाईनच, पण ज्यांना कोणाला असा त्रास होतो त्यांना पण मी सोडेन, त्यांना पण मदत होईल, असं वगैरे त्याचे विचार. आणि किती त्याच्यामध्ये 5-6 महिने गेले असेच. त्याला पैसा नव्हता जवळ, त्यामुळे ते सगळं ॲडजस्ट करेपर्यंत त्याला 5-6 महिने गेले. आणि 6 महिन्यानंतर दिवाळीचा दिवस उजाडला आणि बरोबर गाडी दारात आली. आल्यावर आता त्याला इतका आनंद की गाडी मिळाली, आता आपलं सगळं दुःख संपलं. आणि तो घेऊन असंच आपलं राईड मारायला म्हणा, नाहीतर काय टेस्ट करायला म्हणा, फुल स्पीडनी गेला. आणि कुठं गेला तुम्हालाच माहीत आहे की त्याच गाडीच्याद्वारे त्याचा त्याच दिवशी ॲक्सिडेंट झाला आणि तो त्यात मेला. कशाची सिद्धी केली हो? कशासाठी सिद्धी केली? 6 महिने पैसे कमवले, सगळे पैसे त्यात घातले त्या गाडीमध्ये, आणि काय केलं, स्वतःहून त्या मरणाचं साधन गोळा करण्यासाठी पैसा कमवला, असं झालं. आणि मग त्याच्याचद्वारे त्याचा घात झाला. असंच झालं इथं पण. खड्ग सिद्ध करायला गेला तो, चंद्रहास खड्ग नाव असतं त्याचं. तर त्या खड्गाची सिद्धी केली आणि त्याच्याद्वारेच त्याचा घात झाला. म्हणजे असं आपण पण अनेक गोष्टी अशा करतो की जे आपल्याला घातक असतात पण कळत नाही आपल्याला. म्हणून कुठल्या गोष्टींच्या नादी लागू नका, तिकडं जातच. बरोबर आहे, जिथं मरण येणार असतं ते बरोबर आपण जवळ पण आणतो. जसं ती म्हणते ना अम्मा, ती काय असती, शेळी बांधलेली असती झाडाला आणि ते खाटीक असतो, काय म्हणायचं, कत्तल करणारा, तो त्याचं अवजार शोधत असतो कुठं गेलं म्हणून. आणि ही बसल्या ठिकाणी त्या पायाने उकरून काढती जमीन, तर निघालं तिथंच. काय केलं, चाकू तिथंच निघाला जिथं तिने उकरलं, आणि त्याच चाकूनी त्यांनी तिचा घात केला. कोणी काढून दिलं? मिळालं नसतं तर वाचली असती बिचारी, पण स्वतःहून त्या अवजाराला शोधून दिलं. तसं त्या स्वतःहून त्या साधनांचा सिद्धी करणं ज्याच्याद्वारे की आपला घात होणार आहे, असं झालं त्या खरदूषणकडून. किंवा कोण आहे, त्याचं नाव काय असेल वेगळं तर समजून घ्या. तर खड्ग सिद्ध हे सुद्धा अलौकिक सिद्ध नाहीत, सगळे हे लौकिक सिद्धीसाठी करणारे, प्रयत्न करणारे लोक आहेत. असंच अनेक गोष्टींसाठी सिद्धी, जसं की काहीतरी अमर होण्याची विद्या, काहीतरी स्पर्श करेल तिथं सोनं बनवण्याची विद्या, अशा अनेक सिद्धींसाठी म्हणून लोक, किंवा काय म्हणायचं, असं एखादं रसायन की जे निरोगी बनवेल, किंवा असं काही शब्द शक्ती, असे काय आशीर्वादातली शक्ती की ज्याच्याद्वारे तुम्हाला चिरतारुण्य मिळेल, काय म्हणायचं, अमर बनण्याची विद्या मिळेल, अशी सगळी सिद्धी करण्यासाठी लोक साधना करतात, तपस्या करतात, आपल्या शरीराला सुकवतात. पण त्याच्याद्वारे म्हणजे असं वाटतं इतकं कष्ट करून, इतकं सगळ्या भोगांचा त्याग करून लोकांनी मिळवलं काय हो? त्या भर्तृहरीचं जेव्हा वाचलं होतं ना मी प्रकरण, त्यावेळेस असं वाटलं की शुभचंद्र आचार्य इकडं गेले, खरे देवशास्त्र गुरु मिळाले त्यांना, आणि भर्तृहरीला तापस मिळाले, त्यांच्या आश्रमात जाऊन तो शिकला आणि तिथं ती विद्या ग्रहण केली. मला म्हणायचं दोघं पण समान वेळसाठी समान तपस्या केले, पण
काय म्हणायचं, ह्याचे 12 वर्ष फुकट गेले. म्हणजे इतका वेळ गेला आयुष्यातला, पण त्याच्याबद्दल कुठं काय असं खेद आहे किंवा काय माहीतच नाही ना विद्या काय आहे ती, आपल्याला सिद्ध कसं करायची ती विद्याच माहीत नव्हती. असं त्यांच्याकडं बघू नका, आपला पण किती वेळ गेला हो. असंच वाटतंय ते सारखं वाक्य सांगायला लागलं ना जितूबाया की आपला वेळ थोडा राहिला आहे, थोडा बाहेर राहिला आहे, असं ते सगळ्यांना आपल्यासाठी लावून घ्यायला पाहिजे ते वाक्य. किती वेळ राहिला आहे हो आपला, कधी संपणार आहे आयुष्य माहीत आहे का. म्हणून सारखं ही जाणीव ठेवा, आपला वेळ थोडा राहिला आहे, जितकं शक्य आहे तितकं उत्कृष्ट शुभ आणि उत्कृष्ट शुद्ध भावासाठीच वेळ द्या. बाकी अन्य आपल्याकडनं भोगाची आसक्ती, हे सगळे संसाराचे परिणाम किंवा कोणाशी रागद्वेष संक्लेश हे भाव न हो इतका चांगला पुरुषार्थ करा, ह्याच्यासाठी सांगितलं. मग तेच आता मी डिस्कस करत होते मानशी की काल सांगितलं त्यांनी, काल नाही परवा दिवशी, आश्रव भाव कसे आहे तो 72 गाथेमध्ये सांगितले. समयसारची 72 गाथा माहिती आहे, म्हणा कीर्ती काकी. नादून आसवाणम असुचित्तम च विपरीतभावम च दुःखस्य कारणम तिय तदो नियतिम पुनदी जीवो. म्हणजे काय सांगितलं, नादून आसवाणम, त्या आश्रव भावाला कसं आहे. आश्रव काय हो, आश्रव म्हणजे शास्त्रातले शब्द नका सांगू, आश्रव म्हणजे काय फील करा. आश्रव म्हणजे काय आहे हो, माझे भाव आहेत, चुकीचे परिणाम आहेत, मी केलेले विभाव परिणाम आहेत, ते परिणाम मला काय करणार आहे, तो नियमाने दुःखाचं कारण आहेत, नियमाने अशुची आहेत, नियमाने विपरीत भाव आहेत, नियमाने संसारात भरकटवणारे आहेत. कोण करते, बंधाला कारण आहे, बंधाला कारण आहेत. सतत चालू आहे तुमचे विभाव परिणाम. त्यांनी सांगतात म्हणून की किती सावधानता पाहिजे प्रति समयाला आपल्याला. इतके भयंकर आहे ते आश्रव की तुम्हाला दुःख म्हणजे दुःखच देणार आहेत, सुख देणारे नाही आहेत, कधीच नाही देणार. त्यांचा स्वभावच तसा आहे, ते विपरीत आहेत. मग म्हणून भाववासना ही ठेवा ना की मी जे परिणाम करतोय ते चुकीचे आहेत, हे भाव माझ्याकडून व्हायला नको, त्या आश्रवापासून मी कसं सुटेन हा पुरुषार्थ असावा. तर त्यासाठी त्यांनी वाक्य सांगितलं होतं की आपला वेळ थोडा राहिला आहे मनुष्य पर्यायात, त्यामुळं जितकं शक्य आहे तितकं निराश्रव राहण्याचा प्रयत्न करा. आणि जेव्हा झाले आश्रव तर त्याचं परत पश्चाताप प्रतिक्रमण, परत उपस्थापना करा स्वतःमध्ये, जेणेकरून की शुद्धोपयोगाच्याद्वारेच उपस्थापना होणार, त्याच्याद्वारेच आपल्याला निराश्रव स्वभाव समजणार. म्हणून सांगतायत करा त्या आश्रवाला भय वाटावं आश्रवाचं तर सावधानता येणार परिणामात, अन्यथा नाही. कशासाठी सांगितलं हे, वेळ थोडा राहिला आहे. आमचा पण वेळ थोडा राहिला आहे, म्हणून जागे व्हा. कमी होतं. आदिनाथांचं आयुष्य भरपूर होतं, महावीरांचं आयुष्य किती होतं, भरपूर अल्प होतं. 72 वर्ष कुठं आणि 84 लाख पूर्व कुठं. त्यांच्यासारखं तुम्ही शेवटी कल्याण करतो, वैराग्य करतो म्हटलं तर तुमच्याकडं वेळ नाही. काय म्हटलं, बहुत गई थोडी रही थोडी भी चली जाएगी, असं ते ती म्हणत असते. नाच नृतिका काय ती नाच करणारी म्हणत असते. बरं चला नको गोष्टी. सगळं गेलंय आता थोडंसं राहिलंय तर धीर धर, असं त्याला सांगायचं होतं तिला, त्या वाजवणाऱ्याला. आणि ती त्या वाक्यातून सांगते तर त्याद्वारे अनेकांचं उपस्थापना झाली, अनेकांना वैराग्य झाला, अनेकांना मार्ग मिळाला, अनेक जण भोगातून बाहेर पडले, अनेक जण सावधान झाले. ते तर झाले, आपण पण वा बहुत गई थोडी रही थोडी भी निकल जाएगी, असं काहीतरी ते वाक्य होतं. थोडी भी बीत जाएगी, पुढं काय.
तर पुरुषार्थ कर असं त्यात सांगायचं होतं थोडंसं तुला. तू थोडं राहिलं तर थोडासा पुरुषार्थ कर. चला कुठं चाललो आपण. तर सिद्ध बनायचं आहे तर अशा बाहेरच्या गोष्टींची सिद्धी करण्यासाठी पुरुषार्थ करू नका. काय करा, ती सगळी लौकिक सिद्धी झाली. त्याहून विलक्षण असणारे कोण आहेत? अलौकिक सिद्ध आहेत. मग त्यांचे गुण सांगतायत कसे आहेत ते विलक्षण असणारे. सम्यक्त्व आदी अष्टगुण अंतर्भूत. सम्यक्त्व आदी 8 गुण ज्यांच्या अंतरंगात आहेत, प्रगट झालेले आहेत. निर्नाम निर्गोत्र अमूर्तत्व आदी अनंत गुणलक्षणवाल्या सिद्धांचं म्हणूनच नभाच्या म्हणजे आकाशाच्या तस्मादेव न्यायते नभसी गतिस्थिती कारणम नास्ति. सम्यक्त्व आदी कोणाचं अवस्थान आहे असा प्रश्न केला होता ना वर, की लोकाच्या अग्रभागी कोणाचं अवस्थान आहे? तर जे लौकिक सिद्ध आहेत त्यांचं अवस्थान नाही आहे तिथं. म्हणजे तुम्ही जी साधना केली लौकिक काहीतरी सिद्धी करण्यासाठी तर त्यांना लोकाच्या अग्रभागी स्थान मिळत नाही. पण जे अलौकिक सिद्ध आहेत, जे या सगळ्या गुणांनी सहित आहेत, तेच त्या ठिकाणी अवस्थानाला प्राप्त होतात हे सांगितलं. तस्मादेव म्हणूनच आकाशामध्ये गतिस्थितीचा कारणपणा नाही असं जाणण्यायोग्य आहे, असं जाणलं जातं. किंतु धर्म अधर्म द्रव्यच गतिस्थितीमध्ये कारण आहे असं जाणायला पाहिजे असा अभिप्राय आहे. म्हणजे धर्म अधर्म द्रव्यच तुम्हाला गती आणि स्थितीमध्ये हेतू आहेत. बाकी अन्य द्रव्य, प्रत्येक द्रव्याचं कार्य प्रत्येक द्रव्य स्वतंत्र करते. त्यामुळं ते माझं कार्य करणार नाही, मी त्यांचं कार्य करणार नाही. अन्यथा एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं कार्य करेल तर वस्तुव्यवस्थाच राहणार नाही. ज्याचं त्याचं कार्य ते स्वभाव म्हटलं जाणार नाही. कारण ज्ञान हे जीवाचं, जाणणे हे जीवाचं स्वभाव आहे. आणि जर पुद्गल पण जाणू लागलं, धर्म अधर्मद्रव्य पण जाणू लागले तर तो जीवाचा स्वभाव कसा म्हणता येणार? म्हणून ते जे स्वभाव असतो तो नियत आहे त्या त्या द्रव्यापुरता. मग तो कुठेही अन्य द्रव्यांमध्ये प्रवेश करत नाही किंवा स्वभाव त्या द्रव्याला सोडून बाहेर जात नाही. दुसऱ्या द्रव्याचा तो स्वभाव बनत नाही. म्हणून आकाशद्रव्याचा स्वभाव काय आहे? अवगाहन हेतुत्व हाच स्वभाव आहे. गती हेतुत्व हा स्वभाव नाही. म्हणून त्या आकाशद्रव्याकडून शिकायला पाहिजे की त्यांनी जसं स्वभावाला न सोडता परिणमन करताय तसंच मला सुद्धा माझ्या स्वभावारूपानेच परिणमन करायला पाहिजे. अन्यथा विभाव रूपाने परिणमन करतो म्हणूनच 3 लोकांमध्ये भरकटतो आहे, 4 गतीमध्ये, 5 परिभ्रमणांमध्ये. या सर्व द्रव्यांचे वर्णन समजून जीवाला ग्रहण करायला हवे. सगळ्या द्रव्यांचं स्वरूप समजलं पण ते द्रव्य म्हणजे मी नाही आणि त्या द्रव्यांचा माझ्याशी काही संबंध नाही. हा जीव त्या सर्वापासून भिन्न आहे, ज्ञान आनंद स्वभावी आहे हे जाणले तर कल्याणाचा मार्ग मिळतो. तर काय सांगितलं, जेव्हा काल परवा बघितलं ना आपण की जेव्हा आपण एखादं प्लॉट खरेदी केलं तर त्याला पुद्गल घेतलं म्हणायचं का आकाश घेतलं म्हणायचं? आणि मग जागा ती आमची आहे म्हणता की पण ती जागा आहे ना, ती जागा आहे तीच आहे, नुसतं पुद्गल नाही आहे. मग पुद्गल घेऊन जावा म्हणून सांगतील तिथले तुम्हाला, काय दगड माती वगैरे. पण नुसती जागा पण नाही आणि नुसतं आकाश पण नाही. तर ती जी घेतलेलं प्लॉट आहे म्हणतात तर ते कथंचित आकाश आहे म्हणा, कथंचित पुद्गल आहे म्हणा. असं म्हणा, दोन्ही घेतलं म्हणा. काय ही जागा पण आमची आहे, पुद्गल पण आमचं आहे असं. तर त्याच्यात सांगितलं त्यांनी की मुंबईसारख्या शहरामध्ये जर समजा प्लॉट घेतलं ना तर तिथं असं कुठं रूल आहे की किती स्क्वेअर फूट म्हणता ना तुम्ही, 100 स्क्वेअर फूट 200 स्क्वेअर फूट एवढी जागा आमची आहे. तर त्याच्यामध्ये हे हॉरिझॉन्टल झालं. वर्टिकल जर उभं वर बघायला गेलं तर उभं किती जागा आहे हो तुमची? असं तुम्ही किती पण मजली बांधाल ना तर त्याला पण लिमिट्स आहेत. म्हणजे तुम्हाला
अनंत मजली बिल्डिंग बांधता येत नाही. त्याला पण लिमिट्स आहेत की कितीपर्यंत तुम्हाला बांधता येतं. आणि मग त्याच्यासाठी पण जर समजा कोणी अट घातली काय की 4 मजल्यापर्यंतच तुम्हाला बांधण्याची परमिशन, त्याच्यावरचं बांधायचं तर वेगळे पैसे द्यायचे. असं जर झालं तर म्हणजे ती जागा दुसऱ्याची. तिथं जागा कुठे आहे हो? जागा आहे पण पुद्गल नाही आहे तिथं. सोडायचं अजून ते नाही. मग असं ते बिल्डिंग उभारली तर वरचे मजले दुसऱ्यांनी घेतले तर त्यांनी ते खर्च घालून बांधून घेतात असं. तर म्हणून ते खाली जसं जागा आहे तशीच ऊर्ध्व पण जागा आहे. मग ती जागा म्हणजेच आकाशद्रव्य आहे. मग त्या आकाशाचं कोणाकडेही स्वामित्व नाही. आकाशद्रव्य हे स्वयं स्वतःचं स्वामी आहे. अशाच ऊर्ध्व आकाशामध्ये मुक्त जीव अग्रभागी जाऊन थांबतात. का थांबतात तर त्याच्यामध्ये कारण एवढंच आहे की स्वभाव अभिव्यक्त झालेला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन थांबायचं कारण की अधर्मद्रव्याचं अवस्थान तिथंपर्यंतच आहे, त्याच्या पुढं नाही. त्यामुळं पुढं गमन होत नाही आणि जिथं स्थित आहे तिथं अधर्मद्रव्य त्यांना सहकारी आहे. मग तिथं जायचं आहे आणि तिथं जाऊन आपल्याला आनंद भोगायचा आहे हे भाव नाही आहेत सिद्धांचे. सिद्ध तर काय करतायत, आहे इथं अनुभवतायत आणि आनंद भोगतायत. आणि बहिरंगामध्ये तशी पर्याय अभिव्यक्त झाली आणि ते तिथं जाऊन विराजमान झाले. पण त्याच्यासाठी म्हणून त्यांनी साधना केली नाही. म्हणून आपल्याला साधना कशासाठी करायची हो? सगळं दुःख संपावं, घरातल्यांचा सगळ्यांचा वियोग व्हावा, कोणाचा आपल्याला त्रास न व्हावा, दुःख संपून जावं, कुठलीही अपेक्षा नाही आहे. बस मी स्वभाव रूपाने राहायला पाहिजे याच्यासाठी साधना करतोय, जाणणार आहे सतत. फक्त हे शरीराला सिद्ध केलंय मी आजपर्यंत, पण आता अशरीरीला सिद्ध करायचं आहे. तो मी आहे असं जर जाणलं तर त्याची सिद्धी पण सहज होते. हो, जाणा स्वतःच्या स्वभाव सिद्धाला जाणा. या स्वभावाला जाणण्यासाठी त्यागाची आवश्यकता नाही, भोगाची आवश्यकता नाही, कोणताही अडथळा नाही. ज्ञानाने ज्ञानाला ग्रहण करा. मी स्वयं ज्ञानवान आहे, भगवान आहे, सिद्ध परमेष्ठी स्वरूप आहे. न्यायक स्वरूपोऽहम्, सर्वज्ञ स्वरूपोऽहम्, अचल स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरि.